शेगाव तालुक्यातील 38 गावांना वारीच्या पाण्याची सुविधा तात्काळ सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी 20 जानेवारी रोजी तहसील कार्यालय शेगाव येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 15 जानेवारी रोजी शेगाव तालुका सरपंच संघटनेच्या माध्यमातून याबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र त्या निवेदनावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. वारी पाणी पुरवठा योजनेसाठी 2 मार्च 2019 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत संबंधित कंपनीला करार देण्यात आला होता. मात्र करार कालावधीत योजना पूर्ण न झाल्यामुळे 38 गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागले. त्यामुळे ग्रामस्थांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. संबंधित एजन्सीला तत्काळ काळ्या यादीत टाकून दुसऱ्या एजन्सीकडे काम सुपूर्द करण्यात यावे आणि 38 गावांना त्वरित पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर 38 गावांमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. पुढील आंदोलनात गावातील महिलांचा, विशेषतः लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहील. तसेच आंदोलनादरम्यान कोणतेही नुकसान झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा ठाम इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. महाभूमी डिजिटलसाठी शेगावहून ज्ञानेश्वर ताकोते. नमस्कार, माझं नाव वंदना गवई आहे. मी तरोळा डी वरची आहे आणि मी ICRP म्हणून कार्यरत आहे. आमच्या गावात एवढी भीषण पाण्याची समस्या झालेली आहे की किडनीचे आजार आणि सगळे आजार, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या आजारापासून सगळे आमचे लोक ग्रस्त झालेले आहेत. आमची शासनाला एकच विनंती आहे, आमदार असो, खासदार असो, तहसीलदार असो, जोपर्यंत आमच्या गावात पाणी येणार नाही, आमच्या समस्या सुटणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठलंही मतदान करणार नाही. आमच्या गावात एकही गाडी दिसणार नाही. सर्व काळे झेंडे लागतील आमच्या गावात. याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि आमची पाण्याची समस्या हे पूर्ण करावी एवढीच आमची शासनाला विनंती आहे. धन्यवाद. 2018-19ला 30 गाव योजना मंजुरात झाली. माननीय गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार संजयजी कुटे साहेब यांनी पाठपुरावा केला आणि या संपूर्ण 30 गावाची योजना मंजूर झाली. त्याच्यामध्ये 10 गाव दिवाणगावमध्ये मागे होते, त्याचा आम्ही पाठपुरावा केला. नंतर 2023ला ते पण त्याच्यात ॲड झाले आणि हे संपूर्ण योजना 38 गाव म्हणून मंजुरात झाली. परंतु संबंधित ठेकेदार, त्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील, MGPचे किंवा ग्रामीण पाणी पुरवठ्याचे, हे योजना हिला कालावधी 18 महिन्याचा होता. परंतु 18 महिने संपून 2019चा विषय आता 2026 उजाडलं. दोन वर्ष नाही तर 6 वर्ष या योजनेला लागले. आणि आता या ठिकाणी अशी भीषण परिस्थिती आहे की महिला ज्यावेळेस स्वयंपाक करते तर त्या स्वयंपाकामध्ये अक्षरशः खारं पाणी टाकते, कारण ते पाणी पुरलं पाहिजे. पर 1 रुपया लिटरनं पाणी विकत घ्यावं लागते. इतकी भीषण परिस्थिती या शेगाव तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि आज या भीषण परिस्थितीमुळे आम्हाला सरपंच व उपसरपंच संघटना या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. मागणी एकच आहे, संबंधित जो ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीत टाका, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. आणि संबंधित डिपार्टमेंट आहे, मी तो म्हणतो त्या योजनेचा जो इंजिनियर असेल किंवा डेप्टी असेल किंवा असेल, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आज 150 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटून, तरी आम्हाला पाण्यासाठी इथं उपोषण करावं लागते. ही वेळ कोणामुळे आली आमची, आणि ज्यांच्यामुळे हे वेळ आलीशी ते संबंधित अधिकारी व तो ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारवाई पण झाली पाहिजे. या ठिकाणी आमची सरपंच, उपसरपंच संघटना व आमचे सर्व गावकरी यांची सगळ्यांची हीच मागणी आहे आणि हीच इच्छा आहे इथं.